तर जो प्रश्न जसा प्रत्येक गावाचा आहे, गोपाळपूर असेल, सरकुली असेल, अशा आंबा असेल, अशा बऱ्याच गावाचा जो प्रश्न तशाच पद्धतीचं तुम्ही बघू शकता की शंकरगावला जाणारा जो पूल आहे आणि मी सध्या उभा आहे ते सरकुलीच्या ह्याच्यामध्ये आहे. पलीकडे गेलं तर शंकरगाव आहे, पुढं इकडं पुळज आहे आणि अशा पद्धतीने ह्या सर्व गावांना ह्याचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे हे दूषित पाण्यामुळे बरेच आजार होतात वगैरे. आणि विशेषतः इथली लोक जे आता या इथं भोई समाजाचे लोक आहेत, मासे पकडतात वगैरे, त्यांच्या बी काय समस्या आपण जाणून घेतोय. कारण की हा एका गावाचा प्रश्न नसून जे पंढरपूरवरून पाणी येणार आहे त्या पाण्याचा कुणा कुणाला त्रास होतोय नेमका ते आपण ह्या ठिकाणी येऊन जाणून घेतोय. या ठिकाणी 2-3 गावं आहेत. दादा नमस्कार. बोला. काय काय समस्या वाटते तुम्हाला ह्याची वगैरे? काय समस्या म्हणजे आम्ही आता जरी आता नदीचं पाणी जर पित नसलो तर विहीर बोर असल्यामुळं आम्ही आता घरचं पाणी पित असल्यामुळं आम्हाला काय एवढंही जाणवत नाही. पण आम्ही मासे धराय पाण्यात गेल्यावर आम्हाला पाणी खाजवतं आणि आम्ही माश्याला जात असताना पाणी काय आम्ही घरून प्यायला घेऊन जात नाही. त्यामुळं आम्हाला ही पाणी प्यावं लागतं. मग ती आजार ती आम्हाला पुढं उपजावणारच, काय उपजावत नाही असं काय त्याची समस्या नाही. मग ती आता तुम्ही जर म्हणताय जसं पाण्याचं काय हे होतं का नाही बाधिकार तुम्हाला, मग ती आता शेवटी बाधिकार झाल्यावरच कळणार ना. पाणी दूषित झालेलं नाही असं नाही, कारण का पाण्यामध्ये गेल्यावर अंग भरपूर खांजवतं, अंगाला सोरट फिरल्यानं गांधी येते सगळे. हां, तर हे वारी झालेलं असतं का कायमच असतं? कायमच वारीचा संबंधच येत नाही. काय वारंवार ही समस्या चालू आहे. म्हणजे तिथला ते जिथं तो प्लांट आहे तो प्लांट शुद्धी करून पाठतो पण ती करत नाही वगैरे, असं काय प्रॉब्लेम आहे काय? त्याचा प्रॉब्लेम काय आम्हाला माहिती नाही, कारण का आम्ही एवढ्या लांबपर्यंत जाऊन आपण काही हे केलं नाही. या गावात किती गावं इथं याच्या कटला सध्या? आता ह्या नदी काठाला गावं भरपूर आहेत की. आता काय एक गाव आहे का, इटा आहे, पोरगाव आहे, सुस्ता आहे, तारापूर आहे, पुळज आहे, शंकरगाव आहे, सरकोली आहे, चिंचोली आहे, आंबा आहे. हां, म्हणजे अशा गावांना अशा गावांना त्रास आहे. कारण का आपण माणूस आहे म्हणून सांगू शकतो, बरं जनावरांनी काय सांगायचं. हां, आता इथे शंकरगाव आहे, पुळूज आहे, पुळज आहे, वाडी आहे. मग ही आता त्या लोकांना फिल्टरचं पाणी असेल तर ह्याच्या अगोदर ही लोक नदीचंच पाणी पित होती. हां, तर असे आपल्यासोबत बरीच लोक आहेत. दादा काय वाटतं तुम्हाला ह्या नदीच्या पाण्याच्या समस्या? पाणी दूषित होत आहे की. दूषित होत आता वरी बघायला गेलं तर गोपाळपूरला एक लाखो रुपयाचा प्लांट आहे की तिथं मल शुद्धीकरण केलं जाते असं म्हटलं, पण तिथं शुद्धीकरण केलं जात नाही. गोपाळपूरमध्ये तिथं ते एका शेतकऱ्याने तिथं म्हणजे क्षेत्र होतं, त्यात पाणी सोडलं चांगलं आहे म्हणून तिथं मासे मेले. आता पाणी दूषित असलं पाहिजे, त्याशिवाय मासे मरतच नाहीत ना. दूषित पाणी असतं. मग आता ही कुठले गावांना काय काय त्रास होतो तुम्ही पाण्यामध्ये गेल्यावर वगैरे काय होतो की त्रास. अंग खांजवतं, नंतर असं अंगाला गांधी येतात, त्यात बारीक बारीक जंतू राहतात घाण पाण्यामुळं. मग आता इथं बरेच शेतकरी वर येतात वगैरे आणि मसर वगैरे असते इथं पाणी पितात वगैरे. जर आता मासे मरत असतील तर माणसाला पण त्याचा काय इफेक्ट होणार की इफेक्ट. पण आता काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आता पाणी स्वच्छच करायला पाहिजे ना. ते जे खाली येते नदीत पाणी ते स्वच्छ केलं पाहिजे, नाही तर त्याचा परिणाम कायमच होत राहणार. आता वारकरी येतात, वारकऱ्यांचं ठीक आहे, काय अडचण नाही, पण ज्याच्यासाठी पैसा दिला जातोय आणि जिथून शुद्धीकरण व्हायला पाहिजे तसं होलं जात नाही, तिथून तसं घाण पाणी येते खाली. घाणच येते ना. पाणी स्वच्छ होऊन यायला पाहिजे. तर पाणी स्वच्छ झालं पाहिजे असं यांचं मत आहे. आणि विशेषतः या ठिकाणी अजून तरुण मुलं आहेत वगैरे. दादा नमस्कार. नमस्कार. काय या कुठल्या गावांना त्रास होतोय पाण्याचा, काय त्रास होतोय? जे पंढरपूर पासून जी खालीची गाव आहे ते त्यांना खूप त्रास होतोय त्या पाण्याचा. का तर विष्णुपताचा बंधारा आहे तिथं पूर्ण गटार येते, तिथून खाली सगळं पाणी दूषित राहतं या. हां, आता पंढरपूरला ते मल शुद्धीकरण म्हणून मोठा प्लॅन्ट आहे, तो प्लॅन्ट देखील तिथं आहे, पण तिथून देखील पाणी येत नाही, तिथून खाली सोडलं जाते पाणी. तर हे पाणी थांबलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, काय तुमचं मत? ज्याच्यासाठी जे शुद्धीकरणासाठी जी निधी येतो ती त्यांनी त्यासाठी वापरला पाहिजे आणि जी पाणी खाली जी येतं ती बंद केलं पाहिजे. जर ती बंद केलं तर ते खालचं पाणी आहे ते दूषित होणार नाही आणि त्यामुळं गुरं किंवा पिण्यास योग्य पाणी राहील. इथं आता कुठली जवळ एकदम गाव आहेत इथं आणि ह्याचा कुणाला याचा त्रास आहे? आता तिथून खाली म्हणल्यावर तारापूर, पंढरपूर, तारापूर, खरसोळी, देगाव, मुंडेवाडी, आंबर, त्या खाली परत पुळूर, सरकोली, शंकरगाव,
आंबे चिंचोली या अशी पूर्ण गाव आहे ते त्यांना त्रास होतोय त्याचा. हां. मग आता गावात म्हणजे आता वाढ झाल्यामुळे आता काय लोक काय बाधित वगैरे झालेत का त्या म्हणजे बाकी त्रास त्यांना काय? नाही काय काय बरीच लोक आहेत की आजारी पडलेले आहेत. बरं हां ते पाण्या वाचून. बरं. हां. मग आता ह्याच्यावर काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला? आता जे प्लॅन्ट आहे का त्या प्लॅन्टमधून फक्त नदीत पाणी दूषित नाही गेलं पाहिजे. एवढं जर केलं तर त्याच्यापासून काय त्रास होणार नाही. ओके थँक्यू.